प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम केलं। त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, चांदणी चौकासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला आला, तो चालू झाला। पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला असलेला एकूण वाहतुकीचा प्रश्न सुटला। त्यामुळे सगळे प्रश्न 100% सुटले असं आम्ही म्हणणार नाही, परंतु ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावरती पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली, तिथे आम्ही प्रामाणिकपणे पुण्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलाय। आणि म्हणून पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की या कामाच्या जोरावरती शेवटी पुणेकर हे विचारी आणि पुणेकर हे नेहमी कामाला साथ देतात, विचाराला साथ देतात। आणि आपण पाहिलं असेल की स्थानिक पातळीपासून देश पातळीवरती माननीय मोदीजींच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती आपण आता 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आलो। या देशातील 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली। देशातील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना गरिबांसाठी आल्या, महिला असतील, कामगार असेल, युवक असेल, या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अशा असंख्य योजनेच्या माध्यमातून आज देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी की ती मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज लाभार्थी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं, मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्राचं सरकार आणि पुणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष म्हणून जे काही पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली, अशा अनेक कामातून आम्ही म्हणत नाही 100% काम झालं, पण आमच्याकडनं जी जी संधी दिली ती संधीतनं या पुण्याचा विकास होणं, पुण्याला एक वेगळ्या दिशेनं विकासाच्या दिशेनं घेऊन जाणं। पुणे हे एक IT हब आहे, पुणे हे सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणून पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करता आले ते आम्ही मागच्या 5 आणि महापालिका 5 आणि राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणून 11 वर्षाच्या काळामध्ये या पुण्यासाठी खूप काही करायचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला। आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुणेकर पुन्हा एकदा कामाला मत देतील, पुणेकर हे विश्वासाला मत देतील, पुणेकर हे पुण्याच्या भविष्याला मत देतील। आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विश्वास आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणूक जी लढतोय, पुणेकर आमच्या सोबत राहतील। पुन्हा एकदा पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल, हा विश्वास आम्हाला वाटतो। अण्णा, तुम्ही आता म्हटलं की 92 महिलांना आम्ही उमेदवारी दिली, पण एक महिला अशी आहे तिचं उमेदवारी अजून तुम्ही काढलं, पूजापुरी म्हणून आहे, आता रडरड आल्या होत्या काही वेळी, असं काय झालं तुम्हाला? नाही, असं बघा, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं। दुसरं उदाहरण तुम्हाला देईन, आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला। असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता, आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं, दुसऱ्याला तिकीट द्यायचं, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो। अण्णा, पुण्यात एकूण भाजपने एकूण किती फॉर्म दिलेले आहेत आणि जर युती झाली तर किती माघारी घ्यावी लागेल? नाही, आता आम्ही जवळपास सर्व ठिकाणी, कारण तुम्हाला सांगतो की 105 नगरसेवक आमचे ऑलरेडी होते आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही युती करणार आहोत। परंतु शिवसेनेतल्या काही लोकांनी एक नगरसेवकाच्या जीवावरती सांगायला लागले की आम्ही सगळे जागा लढवणार आहे। तरी सुद्धा आम्ही सांगत होतो की आम्ही 105 जागा असताना सुद्धा युतीत लढणार आहोत। RPI असेल, शिवसेना असेल, हे आमचे युतीतील सहकारी आहेत। त्यामुळे अजूनही आमचे दादा इथं आहेत, दादा उदयजी सामंत, देवेंद्रजी आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब, या स्तरावरती चर्चा, नीलमताई असतील, या स्तरावरती चर्चा आजही चालू आहे। त्यामुळे युती टिकावी याच भूमिकेत आम्ही आज पण आहोत। आता उदय सामंत अजितदादांशी चर्चा करताय आणि तुमची सोबत तुम्ही सांगितलं सगळे इन्फॉर्म दिले, म्हणून युती तुटली, पोपट मिळाले आहेत। आता ते अजितदादांवर काय चर्चा करतात मला माहित नाही। आमची आणि शिवसेनेची काय चर्चा चालू आहे हे तुम्ही मला विचारलं तर मी ते सांगितलं। कुठल्या लेवलला आली चर्चा? मी सांगितलं ना, आमचे दादा उदय सामंत, नीलमताई, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे सगळे मिळून त्याच्यावरती निर्णय करतील। जिल्ह्याचे प्रमुख फक्त पुण्याचं सांगताय, पिंपरी चिंचवडमध्ये पण युती तुटली, तिथं कुठली एक जागा होती काय? नाही, तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी युती राहावी हीच भूमिका आमची पहिल्या दिवसापासून आहे। ठीक आहे, आता जागा किती काय याच्यावरती मतमतांतर असू शकतं, त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं, पण शेवटी नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। म्हणून आता देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या स्तरावरती तो निर्णय होईल। दोन्हींचं एकच आहे। अण्णा, स्थानिक नेते कुठं कमी पडले का? कारण महिनाभरापासून म्हणणार होता तुम्ही युती करतो, युती होईल,
शेवटपर्यंत युती झाली नाही. आता तुम्ही म्हणताय की हा वरिष्ठ पातळीवर नाही, मुळामध्ये त्यांच्यावर जबाबदारी होती, तुम्ही असाल किंवा अजून हे कुठे पडले का? हा युती करायचा निर्णय हा वर्ण येतो. आम्ही खाली कार्यकर्ते म्हणून त्याच्यावरती प्राथमिक चर्चा करतो. आमच्यामध्ये एकमत झालं तर चांगलंच आहे, पण आमच्यामध्ये एकमत नाही झालं. शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार होता. आमचे नेते जे आहेत त्यांनी आमचं म्हणणं मांडलं. त्यामुळे एकमत झालं नाही म्हणून पुन्हा वर गेलंय, एवढंच त्याच्यामध्ये. अण्णा त्यांनी 150 ठिकाणी जवळपास सांगतायत की आम्ही फॉर्म दिले, म्हणजे त्यांच्या मनात आहे का नाही युती करणं, याच्यातनं काय तुम्हाला स्पष्टता मिळते? नाही, आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक दृष्टीनंच याच्यामध्ये विचार केला, प्रयत्नही केला. पण मला असं वाटतं त्यांनी इतके फॉर्म का दिले हा मलाही प्रश्न आहे. जागा 15 ते 25 या दरम्यान सुरू असताना तुम्ही म्हणाला तसं जर 150 फॉर्म दिले असतील तर मला थोडंसं शंका वाटते. ते नेत्यांबरोबर चर्चा करताय, ते पण आंदोलन ठेवतायत. ज्या नेत्यांबरोबर तुमची चर्चा चालू होते, सामंत वगैरे नाव घेतील तुम्ही, फॉर्म तर पक्षाकडून वरिष्ठ लेवलवरूनच आलेले आहेत, म्हणजे त्यांनी ठरवूनच आणले की काय? मला वाटतं उद्या चित्र स्पष्ट होईल. उद्या महागाजीचा शेवटचा दिवस आहे. उद्या महागाजीचा शेवटचा दिवस आहे. मला असं वाटतं की उद्या त्याच्यावरती नक्की काय निर्णय झाला तो समजेल. किती जागा मागे घेणार, 25 का 15? आम्ही 16 जागा म्हणत होतो, ते 25 म्हणत होते. आता त्याच्यामध्ये एकमत जर झालं तर विषय संपून जाईल. तुमच्या जागा किती आहे? तुमचं जागा थांबा. शेवटी काय झालं? इतक्या जागा शेवटी बघा, स्थानिक पातळीवरती जे युनिट आहे शिवसेनेचं आणि आमचं, त्याच्यामध्ये काही 7-8 जागांचा फरक आहे. वरती नेत्यांनी सांगितल्यानंतर तोही संपून जाईल. थोडा hypothetical समजा युती झाली, आपण ग्रेट धरू, मग हे फॉर्म दिलेले मागे कसे घेणार? शिवसेनेचे नेते त्यांचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील, आमचे नेते आमचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील. उद्याचं उद्या, भविष्य आज कोण सांगणार? आपण रिपाईला किती जागा सोडलेल्या आहेत आणि आरपीआयला आमच्या 8 जागा सोडलेल्या आहेत आणि आमच्यामध्ये पूर्णपणे एकमत झालेलं आहे. रिपाईनं भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं की त्यांचेच कार्यकर्ते आमच्या नावाने उभा केले म्हणून. मला असं वाटतं की परशुराम वाडेकर आमचे नाहीत, मला वाटतं बाळासाहेब जानराव आमचे नाहीत, मला असं वाटतं की याच्यामध्ये जे लोक, अशोक शिरोळे आमचे नाहीत. एक हा आरपीआयचा अंतर्गत विषय आहे. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यात बसलं पाहिजे. आता उद्या आमच्यातलं कोणीतरी उठून का आरपीआय किंवा शिवसेनेदारात थोडीच बसणार आहे. त्यामुळे हा त्यांनी आरपीआयने अंतर्गत त्यांच्यात बसून संपवायचा विषय. कांबळे म्हणून कोण नेते तुमच्या आहेत कांबळे झालं, तो विषय आज संपला. अण्णा, तुमच्या पक्षाकडून गोविंदराव चोरगे हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्या पत्नींना उमेदवारी केली. इतरही पक्षांकडून, राष्ट्रवादीकडून आंदेकरांना जे हत्येच्या आरोपामध्ये आहेत किंवा बापूंना आहे, तर या अशा उमेदवारी देण्यामुळे तुम्ही पक्ष पुण्यातली गुन्हेगारी आणखी वाढवत आहे. नाही, मला असं वाटतं त्या ज्या चोरगे आहेत, प्रतिभा चोरगे, आंबेगाव त्या ठिकाणी राहणाऱ्या आहेत, गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्या स्वतः एका सामाजिक कामात काम करतात. आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणाल की मग हे आणि ते वेगळे कसं, तर मला असं वाटतं की ज्या वेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा. या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे. त्यांनी दिले म्हणून तुम्ही दिले अजिबात नाही, तुम्ही म्हटलं की त्यांनी त्यांची यादी बघा, त्यांच्यामध्ये तर खूप आहे. बापून आहे, अजिबात नाही. मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही आणि कदाचित ते असेल तर त्याचा विचार होईल. चोरगेची पासून तुम्ही सगळ्यांना शोधल्या, हत्या, आणखी काही गुन्हे त्यांच्यावरती प्रलंबित शहरात नाही, शहरामध्ये आहेत. म्हणजे एक जो आता 2008चा जो आहे तो कॅपिटल आहे, पण बाकीचे फायरिंगचा आहे किंवा बाकीच्या हत्येचे आहे प्रलंबित आहे. मी माहिती, आम्ही पण ती माहिती घेऊ, पण मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. अण्णा एवढं बोलत घेतलं, मग त्यावर चोरग्यांची पार्श्वभूमी लक्षात नाही. नाही, आता हा विषय आला, आता विषय आला समोर, गुन्हेगारी पार्श्वभूमी आत्ता विषय आला तो. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने बापू नाईकच्या आईला निवडणूक उमेदवारी दिली नाही नाही, मला आठवत नाही, नाही दिली, नव्हती, नाही.
त्यामुळे आपल्याला द्यावं लागेल. अजिबात नाही, आम्ही दिलेलीच नाहीये. तुमच्या सर्व्हेमध्ये ते चांगले म्हणून झाले असेल ना. कुठलं सर्वेमध्ये जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यात गुन्हेगारीचं काही नव्हतं. होतं ना, 100% होतं. आम्हाला दाखवा यादी आमची. नाही, मग अजित पवारांचे उमेदवार गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढणार आहे. त्यांचे उमेदवार 100% हल्ल्याचे झाले किंवा बापू नाही 100%. आपल्याला आक्षेप आहे ते उमेदवारीबद्दल. नाही, आज पुणेकरांना राहणार आहे. शेवटी पुणेकरांच्या समोर हे सगळं जाणार आहे. कोण काय करतं हे पुणेकर बघतायत. तुमचा मुद्दा काय निवडणुकीचा? आमचा मुद्दा हाच आहे, आम्ही सांगितलं की आम्ही विकासाला घेऊन सोबत काम करतोय. विकास गेल्या 5 वर्ष महापालिकेत केलेलं काम, गेल्या 11 वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून पुण्यासाठी जे काही या दोन्ही सरकारने दिलेलं योगदान किंवा पुण्यासाठी केलेलं काम, विकासाच्या जोरावरती 100% पुणेकर आम्हाला साथ देतील. धन्यवाद. अजित पवार यांनी गुन्हेगारांना झाला ना तो मुद्दा, झाला आता मुद्दा. आता पुढचा आहे मुद्दा पुढचा. आणि मागच्या 6 महिन्यापासून कोकणमध्ये ज्या गुन्हेगारांची चर्चा आहे होती, गजा मारकांची पत्नी जयश्री माते, त्यांना देखील राष्ट्रवादीला उमेदवारी दिली. मी तेच म्हणतो, पुणेकर बघतायत. पुनसंतर बोलला होता गजा मारकांच्या. मी तेच सांगतो, पुणेकर पाहताय. पुणेकर मला असं वाटतं मतपेटीतून याचं उत्तर देतील. आधीची वक्तव्य किंवा आधी त्यांनी भूमिका जी घेतली त्यामुळे त्यांना माघार घ्यायला होईल. नाही, तिथे सुद्धा आमच्याकडे खूप स्पर्धा होती, खूप इच्छुक होते आणि त्याच्यामध्ये शेवटी 2-3 ठिकाणी हा प्रसंग आला की आम्ही 2-3 ठिकाणी उमेदवार बदलले. त्यातलाच तो एक प्रकार आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडा असंतोष होता. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांनी मिळून आम्ही विचार केला की ते आम्हाला नको, आमच्यातले कुणालाही द्या. चला, एक कोणीतरी शेवटचं झालं आता. योगेश कोण अजित पवारांचं म्हणणं आहे. हा, अजित दादांना असं विचारलं गेलं तर त्यांचं म्हणणं आहे की खराब जगाचे जे उमेदवार आहेत कोण सचिन पण चिन्ह त्यांचं घड्याळ असणार. भाजपकडनं आले. आता माझ्यापेक्षा तेच सांगू शकतील योग्य. धन्यवाद.